आपण आता 2.2 बघतो एक्सरसाइज. त्यातला जो पहिला प्रश्न आहे त्यातले मी थोडेसे सोडवणार आहे, जास्तीत जास्त तुम्ही सोडवायचे आहेत, कारण सोपा आहे हा सुद्धा एक्सरसाइज. त्यातले जे वेगळे वाटतात ते फक्त मी सोडवतोय. आता स्टार्टला पहिला आहे म्हणून मी पहिल्यात मध्ये दोन आहेत, परत त्यातला एकच मी सोडवतोय की ए बी सी आपल्याला मॅट्रिक्स दिलेले आहेत. तर त्या पहिल्यामध्ये ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए आहे हे चेक करायचं आहे. म्हणजे ए मध्ये बी ऍड केला काय आणि बी मध्ये ए ऍड केला काय, काही फरक पडतोय का बघायचा आहे. मग आपण एल एच एस घेऊया. एल एच एस इज ए प्लस बी आणि ए आणि बी काय ते लिहून घेऊया. 2 5 वजा 6 वजा 3 वजा 4 1 हा आहे ए आणि प्लस बी आहे वजा 1 2 0 2 2 3. आता आपण दोन मॅट्रिक्सची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. दोन मॅट्रिक्सची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सची बेरीज वजाबाकी, ते व्यवस्थित आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. इथं 2 अधिक वजा 1 म्हणजे 1, 5 अधिक 2 7, वजा 6 अधिक 0 वजा 6. बघा हे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स आणि इकडचे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स काय येणार, हे वजा 3 अधिक 2 वजा 1, वजा 4 अधिक 2 वजा 2 आणि 1 अधिक 3 4. सो दिस इज आवर एल एच एस. आता आर एच एस काय करायचे आहे, तर आर एच एस म्हणजे फक्त ए प्लस बीच्या ऐवजी बी प्लस ए घ्यायचं आहे. म्हणजे बी मॅट्रिक्स आधी येणार आणि मग ए मॅट्रिक्स येणार. आता बघूया. आता हे वजा 1 अधिक 2 म्हणजे 1, 2 अधिक 5 7, 0 अधिक वजा 6 वजा 6, 2 वजा 3 वजा 1, 2 वजा 4 वजा 2, 3 अधिक 1 4. बघा काय दिसतंय. ह्याला मी इक्वेशन नंबर समजा 1 म्हटलं आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. फ्रॉम 1 अँड 2 काय मिळेल आपल्याला, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. या पद्धतीनं जो काय असेल तो पुढचा जो आहे त्यातला दुसरा आकडा तो तुमचं तुम्ही ट्राय करायचा आहे. एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत. मी डायरेक्ट आता दुसऱ्या प्रश्नाकडे चाललोय. क्वेश्चन नंबर 2 जो त्याने दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे ए इक्वल टू 2/2 चे मॅट्रिक्स आहेत 1 5 -2 3. त्यानंतर बी दिलेला आहे आपल्याला 1 4 -3 -7. and what we have to find, we have to find a minus 2b plus 6i and where I is unit matrix. मग आपण बघितलं युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय. जर ए बी हे जर 2/2 चे असतील तर ह्या इक्वेशन मध्ये जो आय दिलेला आहे तो कुठला घ्यायला गेला आपल्याला, 2/2 चाच आय घ्यायला गेला. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. मग I2 म्हणजे काय, 2/2 चा युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय 1 0 0 1. मी कॉलम वाईज वाचतोय. आता मांडूया आपल्याला जे पाहिजे ते. काय पाहिजे आपल्याला, ए -2b प्लस 6i. मग इक्वल टू काय येणार, ए आहे तसंच घ्या 1 5 वजा 2 3 -2 इंटू बी काय आहे 1 4 -3 -7 आणि प्लस 6i. आय म्हणजे काय तर सांगितलंच 1 0 0 1. हे जर 3/3 चे असते तर आय तुम्हाला I3 लागला असता. आता फक्त सोडवत जायचं आहे. इक्वल टू हे आहे तसंच 1 5 -2 3
मायनस, आता या 2 न आत गुणणे म्हणजे काय? एखाद्या स्केलर मल्टिप्लिकेशन टू मॅट्रिक्स आपण दिलेत बघा आर्टिकल्स आणि व्हिडिओ पण आहेत की 2 न मला ह्या मॅट्रिक्सला गुणायचं असेल तर प्रत्येक एलिमेंटला गुणायचं. म्हणजे काय येईल? बे के बे, बे चौक 8, बे त्रिके 6 आणि बे साती 14. आता आत 6 न गुणायचं म्हणजे काय? 6 एक्के 6, 6 शून्य शून्य, 6 शून्य शून्य, 6 एक्के 6. संपलं. आता जे मॅट्रिक्सचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सची बेरीज वजाबाकी, म्हणजे तो वजाबाकी आणि तो प्लस आहे. मग 1 वजा 2 अधिक 6 असं करायचं बघा. 1 मधलं चिन्ह वजा 2 आणि परत मधलं चिन्ह प्लस 6 असं एकत्र सगळं करत जायचं आहे. मग 1 वजा 2 म्हणजे किती? वजा 1. वजा 1 अधिक 6 म्हणजे किती? 5. परत 5 वजा 8 वजा 3, वजा 3 अधिक 0 वजा 3, वजा 2 वजा वजा 6 म्हणजे वजा 2 वजा वजा अधिक 6 झाले. वजा 2 अधिक 6 म्हणजे किती? 4 आणि 4 अधिक 0 म्हणजे किती? 4. तसंच 3 वजा वजा 14 म्हणजे वजा वजा अधिक झाले आणि 14 आणि 3 17 आणि 17 अधिक 6 म्हणजे किती? 23. मग दिलेल्या तुम्हाला जी साईड सांगितलेलं आहे a-2b प्लस 6i ह्याचं उत्तर किती येणार? हे दिलेला मॅट्रिक्स. या पद्धतीने आपल्याला तो सोडवायचा आहे प्रॉब्लेम. आता पुढचा जो तिसरा प्रश्न आहे त्यातला तिसरा आणि चौथा जो आहे तो साधारण एक टाईपचाच आहे, म्हणून मी काय करतो, चौथा प्रॉब्लेम सोडवतो. क्वेश्चन नंबर 4. तिसरा तुम्ही सोडवा. इथं पाहिजे तर लिहितो बघा, क्वेश्चन 3 फॉर स्टुडंट्स. पाहिजे तर तुम्ही क्वेश्चन नंबर 4 बघून मग तुम्ही तो क्वेश्चन नंबर 3 सोडवा. क्वेश्चन नंबर 3 आपण तुमचं तुम्ही सोडवा, 4 आपण बघतोय. आता चौथ्यामध्ये त्याने आपल्याला 3 मॅट्रिक्स दिलेले आहेत. A इक्वल टू 1 3 -6 -2 -5 0. त्यानंतर B इक्वल टू -1 4 1 -2 2 5 आणि C इक्वल टू 2 -1 -3 4 -4 आणि 6. आणि आता ह्याच्यामध्ये त्याने आपल्याला सांगितलं की फाइंड मॅट्रिक्स X such that 3A -4B plus 5X इक्वल टू C. तर या टाईपचाच एक प्रॉब्लेम आपल्या थेरीच्या व्हिडिओमध्ये पण आहे आणि कुठेतरी मुलींच्या पैकी हा प्रॉब्लेम समजला नाही आहे असं टाकलेलं होतं की हा प्रॉब्लेम समजलेला नाही आहे अशा टाईपचा. तर सिंपल मेथड सांगितलेली होती आपण की यातलं आपल्याला काय काढायचं आहे? एक्स. मग लहानपणापासून आपण शिकलेलो आहे की जी गोष्ट तुम्हाला काढायची ती डाव्या बाजूला ठेवा आणि बाकी सगळं उजव्या बाजूला न्या. मग काय होईल? आधी इक्वेशनच आपण आधी बघूया की 5x इक्वल टू, एक मिनिट हा, तर यातलं जे 5x जे आहे ते डाव्या बाजूला ठेवूया आणि बाकी सगळं तिकडे नेऊया. उजव्या बाजूला काय? C. आणि इकडचे हे दोन्ही मॅट्रिक्स तिकडे जाताना समीकरणाच्या त्या बाजूला इक्वल टूच्या पलीकडे जाताना यांची चिन्ह बदलतील. मग 3a जे आहे ते मायनस होणार, C -3a आणि -4b आहे ते प्लस होणार, +4b. संपलं. हे आहे असंच ठेवा पहिल्यांदा पाहायचं आणि नंतर हे 5 जे आहे ते तिकडे गेल्यानंतर छेदात जाणार, ते बघू नंतर काय असेल ते. म्हणजे 5x इक्वल टू, आता C, A आणि B च्या किमती करत जाऊया. मग C काय आहे? 2 - 1 - 3 4 - 4 6 -3 इंटू A काय आहे? 1 3 - 6 -2 - 5 0 आणि प्लस 4b. B काय आहे?
-1 4 1 -2 2 5. किती सिंपल आहे. यातली स्टेप न कळण्यासारखी कुठली आहे की एक्सची किंमत काढायची तर मी हे एक्सचं जे पद आहे टोटल त्याच्या सहगुणकासह ते डाव्या बाजूला ठेवलं आणि बाकी सगळं उजवीकडे नेलं आणि हे जे इक्वेशन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी सी, ए आणि बी च्या किमती ठेवल्या. आता परत पुढची स्टेप काय असणार, सरळ सोडवत जायचं आहे. हे 2 -1 -3 4 -4 6 वजा आता 3 न गुणायचं म्हणजे प्रत्येक पदाला 3 न गुणायचं प्रत्येक एलिमेंटला टर्मला. 3 1 3 3 3 9 3 संग 18 3 2 6 3 5 15 आणि 3 0 0 प्लस आता ह्याला किती 4 ने गुणायचं आहे. 4 1 4 4 चौक 16 परत 4 1 4 4 2 8 4 2 8 आणि 4 5 20 संपलं. आता सरळ यांची काय असेल ती बेरीज वजाबाकी, 3 मॅट्रिक्सची बेरीज वजाबाकी करणे म्हणजे त्यांच्यातील रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सची बेरीज वजाबाकी करणे. मग डायरेक्ट काय येईल आता बघा, हे 2 -3 -1 -1 अधिक -4 -1 अधिक -4 म्हणजे किती आले हे, इट इज -5. परत -1 -9 -1 -9 म्हणजे -10 अधिक 16 म्हणजे किती राहिले 6. परत -3 वजा अधिक -3 अधिक 18 म्हणजे 15 झाले आणि 15 अधिक 4 म्हणजे ते किती येणार 19. परत 4 वजा 6 म्हणजे अधिक 6 झाले हे आणि 4 आणि 6 10 आणि 10 वजा 8 म्हणजे किती राहिले 2. परत -4 वजा म्हणजे -4 अधिक 15 झाले म्हणजे किती राहिले 11 आणि 11 अधिक 8 म्हणजे किती येणार ते 19. शेवटचं 6 वजा 18 म्हणजे अधिक 18 झाले 8 आणि 6 14 24 अधिक 20 काय करणार हे 6 आणि वजा 6 वजा 0 म्हणजे 6 आणि 6 अधिक 20 इट इज 26. ही कुणाची किंमत आली, ही 5x ची किंमत आली. मग x ची किंमत कशी काढायची, म्हणून x इक्वल टू आता हे 5 तिकडे न्या, तिकडे छेदात जाणार 1/5 इंटू आहे असा हा मॅट्रिक्स -5 6 19 2 19 आणि 26. मग आता याच्यामध्ये पाहिजे तर 1/5 न आत गुणायचं असेल तर प्रत्येक पदाला गुणायला पाहिजे. मग x इक्वल टू काय येणार -5/5 म्हणजे किती -1 6/5 19/5 2/5 परत 19/5 आणि 26/5. मग हे आन्सर हे ठेवा किंवा हे ठेवा, दोन्ही पण चालते. आन्सर इज राईट. लक्षात येते बा. मग हा तिसरा प्रॉब्लेम ह्याच्यापेक्षा सोपा आहे ऍक्च्युली. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला त्यांनी ए मॅट्रिक्स दिलेला आहे. तो त्याने दिलेला आहे 5 3 1 2 आणि -4 0 अँड वी हॅव टू फाइंड ए ट्रान्सपोज आणि परत त्याचा ट्रान्सपोज. आपण ट्रान्सपोजची थेरी ज्या वेळेला सांगितली त्यात सांगितलंय बघा ह्याची प्रॉपर्टी, ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज इज गिव्हन मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढून जर परत ट्रान्सपोज घेतला तर कुठला मॅट्रिक्स यायला पाहिजे, तोच मॅट्रिक्स यायला पाहिजे. ह्याचं उत्तर किती यायला पाहिजे, एच यायला पाहिजे. आता ट्रान्सपोज म्हणजे काय त्याची पण डेफिनेशन बघा. व्हॉट इज ट्रान्सपोज? ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स इज मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. आता ह्या दिलेल्या ए वरनं पहिल्यांदा आपण ए ट्रान्सपोज काढूया. मग ए ट्रान्सपोज म्हणजे काय की हा जो रो आहे त्याला कॉलम करा
मापाप कॉलमचा काय होईल रो होईल. पहिला जो रो आहे 5 1 वजा 4 त्याला मी कॉलम केला 5 1 वजा 4. हा दुसरा रो आहे त्याला आपण कॉलम करा 3 2 0. आता परत ह्याचा ट्रान्सपोज काढा म्हणून सांगितलंय. मग ए ट्रान्सपोज, आता ह्याचा ट्रान्सपोज म्हणजे काय, परत जे रो आहेत त्याला कॉलम करत जावा. म्हणजे काय 5 3 रो आहे तो 1 2 आणि वजा 4 0. मग हे काय आहे. सो दिस इज नथिंग बट ए गिव्हन मॅट्रिक्स ए. सो ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज इज ए गिव्हन मॅट्रिक्स. मग या पद्धतीने आपल्याला तो ट्रान्सपोज आपल्याला मिळतो. आता त्यातला 6वा प्रश्न जो आहे तो सेम आहे. सेम. मग तो कुणी सोडवायचा आहे. फॉर स्टुडंट्स. ह्यातलं नाही आलं तर मी परत सोडवणारच आहे. आता त्यांनी 7व्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा. क्वेश्चन नंबर 7. त्यांनी आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. समजा ए मॅट्रिक्स आहे आणि तो असा त्यांनी दिलेला आहे की 1 b -4. त्यानंतर इथं 3/5 -5 c आणि a -7 आणि 0. त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा मॅट्रिक्स इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. आपण सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली ते बघा, लक्षात आहे का. ए गिव्हन स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेट टू बी ए सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ aij इज इक्वल टू aj. किंवा समजा मी तर डायगोनल वर याचा मिरर ठेवला तर हे जे एकमेकांचे अपोजिट एलिमेंट्स आहेत की नाही ते काय असणार आहेत. आता ह्याचं नोटेशन बघा. ए दुसरी रो पहिला कॉलम A21 इज इक्वल टू ह्या नियमाप्रमाणे काय असायला पाहिजे A12. मग A12 म्हणजे कुठला हा, म्हणजे काय दॅट इज B इक्वल टू काय आलं मग 3/5 बेसिक. तसंच हा काय येणार. सो दिस एलिमेंट इज तिसरा रो पहिला कॉलम A31 इज इक्वल टू A13 म्हणजे -4 इक्वल टू ए. दॅट इज ए इक्वल टू काय -4. आणि तिसरं काय येणार. हे हा एलिमेंट कुठला आहे A32 इज इक्वल टू काय असलं पाहिजे A23 म्हणजे C इक्वल टू काय -7. संपला प्रॉब्लेम. किंवा ॲज गिव्हन मॅट्रिक्स इज सिमेट्रिक मॅट्रिक्स aij इज इक्वल टू aji. हा बेसिक साधं वापरून आपण केलेला आहे. हेच जर आपल्याला स्क्यू सिमेट्रिक सांगितलं असतं तर इट इज aij इज इक्वल टू -aji. ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. अशा पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. मग क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे बघा. क्वेश्चन नंबर 8. मग त्याने आपल्याला विचारले फाइंड x y z इफ फॉर दिस मॅट्रिक्स दॅट मॅट्रिक्स इज 0 y 3/2 देन -5i 0 आणि -√2 आणि इट इज x z आणि 0. मग हा जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल ॲज गिव्हन मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असलं पाहिजे बघा. aij इज इक्वल टू -aji. aij आणि aji म्हणजे एकमेकांच्या अपोजिटचे एलिमेंट्स. जर मी इथं मिरर ठेवला समजा डायगोनलवर तर हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणायचं अपोजिट एलिमेंट्स. आणि काय असलं पाहिजे तर त्यांची विरुद्ध संख्या अपोजिट नंबर्स. अपोजिट नंबर्स म्हणजे काय ए सेम नंबर हॅव्हिंग अपोजिट साइन इज नोन ॲज अपोजिट नंबर. मग आता इथं काय येईल बघा. म्हणून y इक्वल टू काय पाहिजे तर लिहा. y म्हणजे कोण आहे
a21 इज इक्वल टू a मायनस a12. y इक्वल टू काय येणार मायनस ऑफ -5y. सो दॅट विल बी इक्वल टू +5y. मायनस मायनस प्लस झाले बघा. तसंच हा एलिमेंट कुठला आहे a31 इज इक्वल टू a मायनस a13. म्हणजे 3/2 इज इक्वल टू -x. म्हणून x इक्वल टू काय -3/2. आणि तसंच शेवटचा हा एलिमेंट कोण असणार हा a32 इज इक्वल टू -a23. आणि इट इज -√2 इक्वल टू -z. म्हणजे z इक्वल टू काय मायनस मायनस झाले प्लस. इट इज √2. संपला प्रॉब्लेम. मग या पद्धतीनं आपल्याला तो प्रॉब्लेम सोडवता येतो. सो दिस इज 8th प्रॉब्लेम. आता 9व्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी आपल्याला 9व्या क्वेश्चनमध्ये बघा तुमचं तुम्ही ट्राय करताय का की आपल्याला मॅट्रिक्स दिलेले आहेत त्यांचे ट्रान्सपोज काढायला सांगितलेले आहेत आणि ते ट्रान्सपोज काढल्यानंतर दिलेला मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे असं विचारलेलं आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया की एक त्यातला पहिला आणि तिसरा प्रॉब्लेम आपण बघूया. बाकीचं तुम्ही सोडवा. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये समजा आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे. तो आहे 1 2 -3. त्यानंतर 2 -3 4 आणि -5 4 आणि 9 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. तर त्यांनी आपल्याला विचारलंय की त्याचा ए ट्रान्सपोज काढा आणि तो ट्रान्सपोज काढल्यानंतर जो मॅट्रिक्स तुम्हाला येतोय तो तुमचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स का सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे बघा. मग आता ट्रान्सपोज काढायचा. मग ए ट्रान्सपोज इक्वल टू ट्रान्सपोज म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज करायचे. साईज जर स्क्वेअर असेल तर तो आहे तसाच राहतो. हा 3/3 असेल तर ट्रान्सपोज पण 3/3 असणार. पण समजा हा 2/3 असता तर ट्रान्सपोज काय झाला असता 3/2 झाला असता. आता 1 2 -5 हा कॉलम होणार होता रोच्या ऐवजी 1 2 -5. त्यानंतर 2 -3 4 आणि -3 4 9. इथं आपण लिहायला चुकलोय का बघा. प्रॉब्लेम मध्ये हे -5 आहे इथं. आणि त्यामुळं शेवटचा कॉलम जो तुमचा आहे हा -5 आहे. आता त्याने विचारलंय की दिलेला मॅट्रिक्स काय आहे. तर काय दिसेल आपल्याला हा डायगोनल म्हणजे इथं मिरर आहे समजा. तर हे जर अपोजिट एलिमेंट्स म्हणजे ए जे आय हिअर AIJ इज इक्वल टू AJI. हा 2 आहे तर हा 2 आहे. हा वजा 5 आहे हा वजा 5 आहे. हा 4 आहे तर हा 4च आहे. सो ए ट्रान्सपोज हा कसला मॅट्रिक्स झाला इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. लक्षात. सो SYMMETRIC सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता ह्यातला डायरेक्ट मी तिसरा घेतोय. थर्ड. तिसरा पण काय आहे तो की जरा दिसायला मोठा एवढंच बाकी त्यामध्ये काही नाही आहे. तुम्ही हे पण चेक करू शकताय की बीचा जो दुसरा प्रॉब्लेम समजा आपल्याला आपण बी म्हणूया. तर दिलेला मॅट्रिक्स जर सिमेट्रिक पण नसेल आणि स्क्यू सिमेट्रिक पण नसेल तर त्याला काय म्हणायचं नायदर सिमेट्रिक नॉर स्क्यू सिमेट्रिक. लक्षात. आता तिसरा प्रॉब्लेम बघा त्याला आपण सी म्हणूया. काय काय दिलंय त्यांनी 0 -1 -2i. त्यानंतर हे 2 मायनस आहे. त्यानंतर हे 1 + 2i. त्यानंतर 0 7 आणि नंतर हे i -2. त्यानंतर हे -7 आणि 0.
आता पहिल्यांदा पाहिजे तर याला नीट करा किंवा नंतर नीट करा. मग नीट करा म्हणजे काय करणार आहे बघा आपण. सी इक्वल टू की हे शून्य आहे तसंच ह्या दोन्हीमध्ये मायनस चिन्ह आहे ते मी बाहेर काढतो. -1+2y झालं. त्यानंतर हे काय आहे 2 - आहे तसं असू दे काय अडचण नाही. त्यानंतर मधलं 1+2y हे 0 हे 7. आता हे I-2y ह्याला आणि ह्याला मला एकसारखं दिसण्यासाठी ह्यांची अदलाबदल करायला लागेल. मग तुमचं समजा A-B आहे आणि मला B-A करून पाहिजे असेल तर फक्त काय करा वजा चिन्ह बाहेर काढा. म्हणजे काय होईल हे मायनस चिन्ह बाहेर काढलं तर I-2 च्या ऐवजी काय होणार आहे 2 - I आणि बाकी सगळं आहे तसंच. आता तुम्ही जर इथं नीट बघितलं तर हा डायगोनल आहे आणि हे जे एलिमेंट्स आहेत दे आर अपोजिट एलिमेंट्स. म्हणजे सेम आहेत फक्त चिन्ह त्यांचं फरक आहे. मग ह्याचा ट्रान्सपोज आधी घेऊन बघूया सेमच राहते का नाही. मग सी ट्रान्सपोज इक्वल टू ट्रान्सपोज म्हणजे काय दिलेल्या मॅट्रिक्सचे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज करणे. मग काय काय ते बघा पहिला जो रो आहे तो कॉलम म्हणून येणार 0 1+2y आणि मायनस इंटू ब्रॅकेट 2 - I. दुसरं काय होणार मायनस इंटू ब्रॅकेट 1+2y त्यानंतर 0 आणि इथं 7 आणि तिसरं काय होणार मायनस इंटू ब्रॅकेट हा दुसरा रो आपण कॉलम करत होतो हा एलिमेंट 0 आणि हे -7 आणि हा रो आता कॉलम होणार 2 - I 7 0. आता जर नीट आपण बघितलं परत की हे जे आहेत हे एकमेकांचे काय आहेत अपोजिट आहेत सेम आहेत फक्त चिन्हामध्ये फरक आहे. मग ॲज CIJ इज इक्वल टू -CJI C ट्रान्सपोज इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. आता त्यांनी AIJ हा तुम्ही सोडवा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे की 10वा प्रॉब्लेम हा आपल्या पहिल्या प्रश्नातल्या 2.1 मधल्या पहिल्या प्रश्नातल्या पहिल्यासारखाच आहे. त्यामुळं त्यांनी A दिलेला आहे आणि AIJ इज इक्वल टू I-J सांगितलेला आहे. हा 10वा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 10 इट इज अगेन फॉर स्टुडंट्स. नाही आला तर मी सोडवतोय. आता याच्या पुढचे जे प्रॉब्लेम आहेत टोटल प्रॉब्लेम आहेत 15. राहिलेले 5 प्रॉब्लेम्स आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतो की हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणूनच फक्त. त्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 5 प्रॉब्लेम लगेच सोडवतोय मी तो पण लगेच पाठवतोय. तोपर्यंत हे 10 प्रॉब्लेम तुम्ही बघा. ह्यातला मी जे सोडलेले आहेत ते तुम्ही ट्राय करायचे आहेत आणि त्यात पण काय अडचण आली तर मी परत सोडवून देतो. ठीक आहे.